नमस्कार, मी संगीता कोळपे, संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आज मी खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तो तुम्हाला नक्की आवडेल मी आशा करते। जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग आता आपण जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, वेळ हा प्रत्येकाकडे कमीच असतो। आजचा जो विषय आहे तो वेळेवरतीच आहे। आता परिस्थिती अशी झाली की काम जास्त झालंय आणि वेळ कमी पडलाय। अगदी 24 तास काम केलं ना तरी पण आपल्याला वेळ कमीच पडणार आहे, एवढी कामं प्रत्येकाला झालेली आहे। आणि काही वेळेस काही लोकांकडे असा वेळ आहे की त्यांच्याकडे काम नाहीये पण फ्री टाइम खूप आहे। तर ह्या अशा लोकांसाठी मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल की ज्यावेळेस तुमच्याकडे असा फ्री टाइम असेल तर तुम्हीही तो वेळ कुठेतरी व्यस्त करा, स्वतःला व्यस्त करा आणि स्वतःला कुठेतरी एक वेगळ्या पॉझिटिव्ह विचारामध्ये गुंतवून ठेवा। कारण काय होईल माहिती का, जेव्हा आपण गुंतवतो ना त्यावेळेस आपलं लक्ष फक्त त्या कामावरती फोकस होत असतं आणि ज्यावेळेस आपल्याकडे काही काम नसतं ना त्यावेळेस आपल्याला नको तिथं डोकं लावायला आपण तयार असतो। तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा मला तरी असं वाटतं की स्वतःची कामं स्वतःच करावं। मग कुणीही असो, अगदी 10वी 12वीची मुलं मुली असो त्यांच्यासाठी हा खूप छान व्हिडिओ आहे। प्लस ज्या काही महिला असतील घरात बसून आपलं वर्क, फक्त घरातला हाऊसवाईफ म्हणून काम करणारे, जे घरात वर्क करतात तेवढंच काम आहे त्यांना, तर अशा महिलांसाठी मी खूप छान पद्धतीने त्यांना सजेस्ट करेन, त्यांना गाईड करेन की मैत्रिणींनो, जर तुम्ही असं घरी असाल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही काहीतरी काम करावं आणि पण ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला येत नाही किंवा येत असूनही सुचत नाही, तर न सुचण्यासारखं असं काहीच नाही। जेव्हा आपण प्रयत्न करतो, शोधायला गेलो तर देव पण भेटतो आणि नाही शोधलं तर काहीच भेटत नाही। तर अशाच गोष्टी आहेत, जर आपण शोधलं, आपण जर कुठेतरी रस्ता काढत गेलो तर रस्ता आपल्याला नक्की मिळतो। पण जर आपण कुठेतरी थांबलो तर त्या थांबण्याला काहीच अर्थ लागत नाही। तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्की प्रयत्न करा की आपल्याकडे ग्राफिक डिझायनिंग आहे, आपल्याकडे फेसबुक इंस्टाग्राम मार्केटिंग आहे, आपल्याकडे गुगल मार्केटिंग आहे, आपल्याकडे यूट्यूब मार्केटिंग आहे। जर तुम्हाला जेवण चांगलं बनवता येत असेल तर छान असे जेवणाचे व्हिडिओ बनवून टाका। जर तुम्हाला म्हणजे दुसरा त्याच्या व्यतिरिक्त अजूनही काही बिझनेस करायला आवडत असेल किंवा मग तुम्हाला ते काही ज्वेलरीज म्हणा किंवा मग अजूनही काही जे हातातले ब्रेसलेट वेगवेगळे असतात ते बनवायला, प्लस तुम्ही केसाचे रबर वगैरे जे काही तुम्हाला जसं आवडेल ना त्या पद्धतीने तुम्ही तुमचं मार्केटिंग आणि बिझनेस वाढवू शकता। तर ही एक बिझनेस वाढवण्याची खूप चांगली पद्धत आहे। त्याच्यासाठी काय महत्त्वाचं असतं तर ग्राफिक असतं। तर ग्राफिक काय असतं आणि ते म्हणतात ना काही पोस्टर ग्राफिक म्हणजेच पोस्टर, तर तो पोस्टर हा आपल्याला आला पाहिजे आणि तिथे आपण कुठेतरी चांगल्या पद्धतीने जेव्हा आपण ग्राफिक बनवू, चांगला कंटेंट टाकू, त्याच वेळेस आपल्याला मार्केटिंग मध्ये चांगला व्हॅल्यू मिळेल, चांगला भाव मिळेल। अन्यथा आपल्याला जर ग्राफिक चांगलं नसेल तर आपली कितीही छान आपण मार्केटिंग करा, कितीही छान ज्वेलरी असू द्या, काही आपल्याकडे जे काय असेल ते, पण त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम आपल्याला ग्राफिकचा चांगला वापर करावा लागणार, त्याच्यावरती चांगला कंटेंट टाकावा लागणार। जोपर्यंत आपण आपला कंटेंट सुधारत नाही आणि आपण छान असे ग्राफिक बनवत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला कोणीही विचारत नाही किंवा आपल्याला भाव देत नाही। तर त्याच्यासाठीच आपण काय केलं पाहिजे की जे काय आपल्याकडे डिजिटल मार्केटिंगचा फंडा आहे तर मग ग्राफिक कसं बनवायचं प्लस त्याच्यावरती कंटेंट कसा टाकायचा मी तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जसे जसे माझे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील त्याच्यात रोजच्या दिवशी काही ना काही नवीनच असणार आहे आणि तुम्हाला नवीन काहीतरी असं शिकण्यासारखंच असणार आहे। तर जर तुम्ही असं काही करण्याचा विचार करत असाल तर घर बसल्याही खूप सारी कामं आपण करू शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो, त्याला स्कोपही चांगला मिळतो, पण ती करता आली पाहिजे। मग ते काही असो, तुमचं डिजिटल मार्केटिंग असो, शेअर मार्केटिंग असो किंवा कोणताही व्यवसाय असो। आजकाल शेअर मार्केट सुद्धा अगदी कॉलेज मुलं मुली सुद्धा करतात आणि स्वतःचा खर्च स्वतःच काढतात। तर असं मला वाटतं की प्रत्येक स्त्रीने पुढे यावं आणि या स्त्रियांनी
ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं। जे शेअर मार्केट आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, असं काही अवघड नाहीये। बघा, मी शिकले, मी केलं, माझी प्रगती झाली, तेव्हा तुम्ही शिकाल, तुम्ही कराल, तेव्हा तुमचीही प्रगती होईल। पण त्याच्यासाठी काय करावं लागतं की त्याच्यासाठी आपल्याला थोडासा वेळ जो आपण इकडे तिकडे वेळ खर्च करतो, तर तोच वेळ आपण आपल्या स्वतःसाठी खर्च केला तर जास्त फायद्याचं होईल। तर आपल्याकडे प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, तुमच्याकडे, माझ्याकडे, प्रत्येकाकडे। आजकाल तर या मोबाईल शिवाय तर दुनियाच नाहीये। प्रत्येकाला हा मोबाईल हवाच असतो। मग त्या प्रत्येकाने या मोबाईलचा वापर करावा। मग ते कशा पद्धतीने करावा? असं आहे का कोणाला गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेज टाकण्यासाठी? तर बिलकुल नाही। हे तर मी मान्यच करणार नाही की तुम्ही कोणालाही मेसेज करत बसावं। त्याच्याऐवजी मला असं वाटतं की कुठेतरी तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओ बघावं, कुठेतरी तुम्ही बिझनेसचे व्हिडिओ बघावं आणि तुम्हाला ज्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे अशाच बिझनेसमध्ये तुम्ही स्वतःचं डोकं लावून पुढे जायला कोणीच थांबू शकत नाही तुम्हाला। तर मग आता आपल्याला ग्राफिक कसं बनवायचं? तर कॅनवा हा खूप सोपा सॉफ्टवेअर आहे। तुम्ही कॅनवावरती खूप चांगल्या पद्धतीने ग्राफिक बनवू शकता आणि चांगल्या पद्धतीने त्याला मार्केटिंगही मिळतं। तर ते बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्ले स्टोअरमध्ये जाऊन एक कॅनवा ॲप डाउनलोड करायचा आणि कॅनवा ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर तिकडे खूप सारे काही ऑप्शन असतात। त्या ऑप्शननुसार फक्त आपण काहीच नाही करायचं। तिकडे काय फेसबुक पोस्ट, आता तिथे वरती सर्च केलं ना फेसबुक पोस्ट म्हणून नाव येईल। तर फेसबुक पोस्ट आपण जर सर्च केले ना तर त्या फेसबुक पोस्टचे क्रिएट ब्लँक येतो। त्या ब्लँक वरती क्लिक केलं ना तर खूप सारे तिथं हे असतात, ॲनिमल्स असतात। म्हणजे तुम्हाला हवं ते ग्राफिक, तुम्ही बर्थडेचा ग्राफिक घ्या, तुम्ही बिझनेसचं घ्या, तुम्ही मार्केटिंगचं घ्या, तुम्ही शेअर मार्केटचं घ्या, कोणतंही ग्राफिक घ्या, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मिळून जाईल आणि खूप छान पद्धतीने तुम्हाला ती एडिटिंग करायला येईल। आणि मी मला पुढील व्हिडिओमध्ये तर नक्कीच सांगेल, कारण आता हे सगळं जर ग्राफिक तुम्हाला आता मी याच व्हिडिओमध्ये सांगत बसली तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हालाही बोर होऊन जाईल। त्याच्यामुळे आपण काय करूया, टप्प्याटप्प्याने सगळं जे ग्राफिक डिझायनिंग आहे ना कॅनवावरती, ते सगळं तुम्हाला अगदी रील्स बनवण्यापासून तर प्रत्येक फेसबुक पोस्ट पासून तर इंस्टाग्राम पोस्ट पासून सगळं मी टप्प्याटप्प्याने शिकवेल। तर तुम्ही नक्की जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। आणि जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर मी खाली नंबर दिलेला आहे, तर तुम्ही नक्की मला मेसेज करा। तुम्हाला आमच्या टीमकडून सपोर्ट केला जाईल आणि तुम्हाला मी स्वतः डिजिटल मार्केटिंग शिकवीन। तर डिजिटल मार्केटिंग हा खूप सोपा पाठ आहे आणि प्रत्येकाने शिकावा असं आहे। आणि माझी एकच इच्छा आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्रातील प्रत्येक बंधू आणि भगिनींनी डिजिटल मार्केटिंग शिकावं आणि डिजिटल व्हावं। कारण आज कसं झालंय माहितीये का, प्रत्येक क्षेत्रामध्ये डिजिटलचा वापर केला जातो। आज पेमेंट पाठवायचं म्हटलं ऑनलाईन झालं, कोणतीही गोष्ट करायची म्हटली ऑनलाईन झाली, बिझनेस करायचं म्हटलं ऑनलाईन झालं, सगळंच ऑनलाईन झालं। मग आपणच का पाठे, आपण या ना ऑनलाईनला, आपण उतरूया ना आपल्या प्लॅटफॉर्मवरती, आपण कशाला मागे राहायचं? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तर चला, तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काय वाटतंय आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला कशा रिलेटेड असेल, तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा। आपण नक्की पुढील व्हिडिओ अशाच पद्धतीने घेऊन येऊ। आणि आता पुढचा पार्ट आहे आपला ग्राफिक डिझायनिंगचा पूर्ण पार्ट, तो मी तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगचं शिकवणार आहे, खूप चांगल्या पद्धतीने शिकवणार आहे। तर तुम्हीही नक्की माझ्या या चॅनलमध्ये सहभागी व्हा। चला, आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत